आणि आता पाहूयात इतर काही महत्त्वाच्या बातम्या महाफास्ट 100च्या माध्यमातून। पुढील 15 ऑगस्टला ठाकरे 2 सरकारचा सीएम मंत्रालयात झेंडा फडकवेल। गेल्या वेळी ठाकरे 1 सरकार होतं, आता ठाकरे 2 सरकार येईल। खासदार संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य। ठाकरेच महाविकास आघाडीच्या प्रचाराचे प्रमुख नेते असणार। ठाकरेंच्या नेतृत्वात राज्यात विधानसभेचा प्रचार होणार। महाविकास आघाडीचा सीएम पदाचा चेहरा कोण निवडणुकीनंतर ठरणार, सूत्रांची माहिती। देशात सेक्युलर सिव्हिल कोड असायला हवं। आपण कम्युनल सिव्हिल कोडमध्ये 75 वर्ष घालवली। सिव्हिल कोडवर देशभरात चर्चा व्हावी। नागरिक कायद्यावर पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। भारताच्या प्रगतीसाठी वन नेशन वन इलेक्शनचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी पुढे या। देशातील सर्व राजकीय पक्षांना विनंती। लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचं आवाहन। मोदी अल्पमतातले पंतप्रधान, त्यांनी बहुमत गमावलंय। देशातील स्वातंत्र्य 10 वर्षात गुदमरलं। विरोधकांची गळचेपी सुरू। राऊतांचा मोदींवर हल्लाबोल। मोदींच्या राज्यात चर्चेला वाव आहे का? मोदींच्या नागरिक कायद्याच्या वक्तव्यावरून राऊतांचा टोला। बांगलादेशातील हिंसाचाराचा हिंदूंना त्रास होतोय। बांगलादेशातील हिंदूंना त्रास होऊ नये ही आपली जबाबदारी। सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। बांगलादेशात परिस्थिती सामान्य व्हावी अशी आशा। बांगलादेशातील हिंदू सुरक्षित राहावेत। आपले शेजारी देश सुख आणि शांतीच्या मार्गावर चालावेत। पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर तिरंग्याला वंदन। देशभरात 78व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह। तिन्ही सैन्य दलाकडून लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना सलामी। दिल्लीतील लाल किल्ल्यात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह। दिल्लीतील ध्वजारोहण सोहळ्यासाठी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणाऱ्या खेळाडूंची उपस्थिती। कांस्य पदक विजेत्या हॉकी संघाचीही उपस्थिती। 2036 मध्ये भारतात ऑलिम्पिक भरावं यासाठी आमची तयारी। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं व्हिजन। विकसित भारत 2047 हे फक्त शब्द नाही, त्यामागे कठोर प्रयत्न। विकसित भारत 2047 साठी भारताच्या नागरिकांनी त्यांची मतं नोंदवली। नागरिकांनी सुचवलेले मुद्दे पाहून मला आनंद झालाय। पंतप्रधान मोदींकडून भावना व्यक्त। बँकिंग क्षेत्रात मोठी सुधारणा झाली। आपल्या देशातील बँका आता जागतिक बँकांच्या पंक्तीत। देशाच्या सर्व स्तरातील लोक आता बँकांशी जोडले गेलेत। मोदींचा विश्वास। देशात येत्या 5 वर्षात 75,000 नव्या वैद्यकीय महाविद्यालयात जागा निर्माण करणार। पंतप्रधान मोदींची लाल किल्ल्यावरून मोठी घोषणा। पूर्वी सरकारकडे मागावं लागायचं, आता सरकार लोकांना सुविधा देतं। देशाचा हा सुवर्ण काळ, ही संधी जाऊ द्यायची नाही। मोदींचं वक्तव्य। महायुती 3 टोळ्यांचं गँगवॉर सुरू। राज्यातील सरकार 3 गँग चालवतंय। संजय राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल। लोकशाहीत आघाडी करण्याचा सर्वांना अधिकार। जरांगे 29 तारखेला कोणती भूमिका घेतात त्यानंतर बोलणार। भाजप नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। लातूरमध्ये मराठा आंदोलकांचा जयंत पाटलांना घेराव। ओबीसी मधूनच आरक्षणाची भूमिका घेण्याची आंदोलकांची मागणी। जयंत पाटलांनी आंदोलकांचं निवेदन न घेतल्यानं केला निषेध। रिपाईचे सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांनी घेतली काँग्रेस प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला आणि बाळासाहेब थोरातांची भेट। आगामी विधानसभा निवडणुकाच्या अनुषंगानं रिपाई आणि काँग्रेसमध्ये युती होण्याचे संकेत। रोहित पवार लहान, त्यांनी राज ठाकरेंवर पुन्हा बोलू नये। पवारांसाठी राजकीयदृष्ट्या हानिकारक ठरेल असं उत्तर देण्यात येईल। रोहित पवारांच्या राज ठाकरेंवरील टीकेनंतर कर्णबाळा दुंबळेंचा इशारा। लाडकी बहीण योजनेअंतर्गत 35 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा, तर महिन्याअखेर 1.25 कोटी महिलांच्या खात्यावर पैसे जमा होतील। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। चाचपणीसाठी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पैसे जमा करण्यास सुरुवात। सर्व बहिणींच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार। मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। लाडक्या बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात। 17 तारखेपर्यंत 1 कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। लाडक्या बहिणींच्या खात्यात योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात। जुलै महिन्यात नोंदणी केलेल्या महिलांच्या खात्यात 3000 जमा। रक्षाबंधन आधीच सरकारचं गिफ्ट। लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरूनही महिलांसमोर नवा पेच। 27 लाख महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही। 3 दिवसात आधार कार्ड खात्याशी लिंक करण्याचं आव्हान। नाशिक
जिल्ह्यात 1,43,000 महिला लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार. योजनेस पात्र ठरूनही बँक खातं आधार लिंक नसल्यानं लाभ देण्यात अडचणी. कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री शिंदे अजित पवारांमध्ये फाईलवरून वाद. नगरविकासाची फाईल वाचल्याशिवाय सही नाही, दादांची भूमिका. तर अर्थ खात्याच्या फाईलवरून मी सुद्धा तसंच करेल, शिंदे आक्रमक. सूत्रांची माहिती. महायुतीत कोणताही वाद नाही, आमचं काम उत्तम सुरू. मुख्यमंत्री शिंदे आणि माझ्यात वाद नाही, आम्ही कामाची माणसं, आरोप प्रत्यारोपात रमणारी माणसं नाही, दादांचं उत्तर. शिंदे आणि अजितदादांमध्ये काय झालं याची माहिती नाही. वाद झाला असेल तर मी पुढच्या बैठकीत बघेन. शिंदे आणि अजित पवारांमधील वादावर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. शिंदे अजितदादांमध्ये वाद झाल्याची चर्चा निरर्थक, कुणीतरी जाणीवपूर्वक बदनामी करतंय. हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्र सदनामध्ये 78वा स्वातंत्र्य दिवस साजरा. उत्साहात स्वातंत्र्य दिवस साजरा. मुख्यमंत्री शिंदेंचं वर्षा निवासस्थानी मंत्रालयात ध्वजारोहण. महाराष्ट्र पोलीस दलाच्या बँडकडून राष्ट्रगीत सादर. महाराष्ट्र पोलिसांकडून भारतीय ध्वजाला सलामी. स्वातंत्र्य दिनानिमित्त नागपुरात तिरंगा रॅली. तिरंगा रॅलीत देवेंद्र फडणवीसांचा सहभाग. पुण्यात राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वजारोहण. उपमुख्यमंत्री अजित पवारांची ध्वजारोहण सोहळ्याला उपस्थिती. विधान भवनात पार पडला सोहळा. 78वा स्वातंत्र्य दिवस नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर उत्साहात साजरा. पालकमंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न. नागपुरातील भाजप कार्यालयात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत ध्वजारोहण. आमदार आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. जालन्यात पालकमंत्री अतुल सावेंच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण. स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांचा सावेंकडून सन्मान. सांगलीत सकाळी जोरदार पावसाची हजेरी. भर पावसात पालकमंत्री सुरेश खाडेंच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण. सोलापूर काँग्रेस कमिटी कार्यालयात प्रणिती शिंदेंच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न. तर लाडकी बहीण योजना आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल. नागपूरच्या संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवतांच्या हस्ते तिरंग्याला वंदन. संघ मुख्यालयात मोठ्या संख्येने संघाचे कार्यकर्ते उपस्थित. 78वा स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंनी केलं ध्वजारोहण. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. मुंबई महापालिका मुख्यालयात आयुक्त भूषण गगराणी यांनी केलं तिरंग्याला वंदन. मुंबई महापालिकेचे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची उपस्थिती. धाराशिवच्या परंडा कंत्राटी नगरपालिका कर्मचाऱ्यांचं मागील 9 महिन्यांपासून मानधन थकीत. एका नगरपालिका कर्मचाऱ्याचं आत्मदहन. कंत्राटी कर्मचारी आक्रमक. अहमदनगरच्या पुणतांबा येथे ग्रामस्थांचं रेल रोको आंदोलन. आंदोलनाला पाठिंबा देत ग्रामस्थ आणि व्यावसायिकांकडून बंद. पुणतांबा रेल्वे जंक्शनवर गाड्यांचा थांबा बंद झाल्यानं आंदोलन. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दोघांचा आत्मदहनाचा प्रयत्न. अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न. कंपनीने कामावरून काढल्यानं कामगारांचं टोकाचं पाऊल. कोल्हापुरातील रेमंड कंपनीच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन. 94 कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याची मागणी. कर्मचाऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू. माजलगावच्या आडगावमध्ये पाणी प्रश्नासाठी नागरिक आक्रमक. नागरिकांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला. पुण्यात पेट्रोल भरण्यावरून दोघांकडून तरुणाला मारहाण. मारहाणीचे दृश्य समोर. साताऱ्यातील कराडमध्ये होणाऱ्या कराड 10K मॅरेथॉन स्पर्धेच्या ऑनलाईन नाव नोंदणी आणि जर्सीचं अनावरण. SB फाउंडेशनकडून मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन.